नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वयं अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण सगळ्यांच्या डोक्याला त्रास देणारा असा जो विषय आहे चालू घडामोडी, तर त्या चालू घडामोडीची स्ट्रॅटेजी नक्की काय असायला पाहिजे किंवा चालू घडामोडींना पुस्तकं वाचायची कोणती. आपण जे काही वाचत आहोत, तर आता जर तुम्ही या वर्षातल्या जर काही परीक्षा दिल्या असतील तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण जे काही वाचतोय, जे काही आपण करंट अफेअर्ससाठी, चालू घडामोडींसाठी जे काही आपण एफर्ट्स टाकत आहोत, तर ते सगळे म्हणजे नल अँड वाईट ठरत आहेत, जसं आपण सुप्रीम कोर्टानुसार जसं म्हणालो. तर कारण जे काही आपण वाचतोय तर त्याच्या कुठेतरी पलीकडेच जात आहे सगळा करंट अफेअर्स. सगळे प्रश्न आपण वाचण्याच्या बाहेरच आहेत. म्हणजे जितकी काही तुम्ही पुस्तकं वाचा, तुम्ही आपण कुठून कुठून अभ्यास करायचा आणि कसा करायचा आहे आणि जास्तीत जास्त मार्क आपल्याला कसे मिळवता येतील, तर याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. आणि नक्की वाचायचं काय, तर याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा चालू घडामोडींसाठी आपण सर्रास कोणकोणते सोर्सेस जे आहेत तर ते आपण वापरतो त्याच्याबद्दल आपण बोलू. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण जे चालू घडामोडींचे जे काही मासिकं आहेत त्याच्यामध्ये परिक्रमा असतील. ठीक आहे, तर सगळ्यात आवडीचा आणि सगळ्यांचा फेवरेट पुस्तक जर कुठलं म्हणालो चालू घडामोडीचं, तर ते आहेत परिक्रमा, पृथ्वी परिक्रमा. तर ते आपण वाचतो. त्याच्यानंतर आपण जी त्रैमासिकं आहेत तर ती सगळी त्रैमासिकं आपण वाचतो. म्हणजे त्रैमासिकं 3-3 महिन्यानंतर येत असतात बाजारामध्ये आणि आपण ती घेतो आणि आपण ती वाचतो. मग याच्यामध्ये तुमचं सिम्प्लिफाईड असू देत, हे सगळ्या पुस्तकांची मी नावं सांगणार आहे. सिम्प्लिफाईड असेल, अभिनवचं असेल, ठीक आहे, त्याचबरोबर आणखी जी काही बाजारामध्ये उपलब्ध असतील ती सगळी मासिकं असतील, त्रैमासिकं असतील, ती आपण वापरतो. हे सगळं आपण वर्षभर करतोच, आपण हे सगळं कंटिन्यूस करत असतो. त्याच्यानंतर आपण काय करतो, तर याच्यानंतर आपण एक इयरबुक घेतो आणि मग आपण इयरबुक जे आहे तर ते इयरबुक सुद्धा आपण काय करतो, वाचून काढतो, त्याची आपण रिव्हिजन करतो. याच्याशिवाय आपण आणखीन काय करतो, तर जे काही व्हिडिओज आपल्याला करंट अफेअर्सचे मिळतात, मग ते चालू घडामोडी वन लाइनर स्वरूपामध्ये असतील किंवा मग चालू घडामोडींचे सर्रास जितके काही व्हिडिओ आहेत तर ते सगळे आपण त्याच्यामध्ये करतो. काही विद्यार्थी याच्यामध्ये आहेत जी की नियमितपणे वर्तमानपत्र वाचतात. ठीक आहे, काही विद्यार्थी असे आहेत की याच्यामध्ये डेली करंट अफेअर्स असे जे काही गोष्टी उपलब्ध आहेत तर त्या पण आपण करतो. आणि इतकं सगळं करून सुद्धा आपण बघतो की आपल्या ओळखीचे फक्त 2 किंवा फक्त 3 इतकेच प्रश्न आपल्याला पेपरमध्ये दिसतात. जर आपण हा जर सगळा 2023चा ट्रेंड बघितला, पूर्व परीक्षा घ्या, सगळ्या मुख्य परीक्षा घ्या, मग नंतर झालेल्या परत पूर्व परीक्षा घ्या, कुठेही तुम्हाला 2 ते 3 प्रश्नांच्या वरती ओळखीचा प्रश्न तुम्हाला दिसणार नाही. आता काही विद्यार्थी असे म्हणत असतील की नाही, 6 प्रश्न इथूनच आले, अजिबात नाही. 5 प्रश्न इथूनच आले, होणारच नाही. मी स्वतः करंट अफेअर्सचे व्हिडिओ जे आहेत तर ते आपल्या युट्यूब चॅनलवरती सतत टाकत असते. सतत मी ती सगळी माहिती गोळा करत असते आणि ते सगळे व्हिडिओ बनवत असते. त्याच्यामध्ये तुमचं इयरबुक असेल, तुमच्या परिक्रमा असतील, तुमची त्रैमासिकं असतील, सिम्प्लिफाईड असेल, अभिनव असेल, हे व्हिडिओज असतील, त्याचबरोबर हे करंट अफेअर्स असतील आणि या सगळ्यांचे नोट्स काढून ते व्हिडिओ जे आहेत तर ते बनवले जातात. आणि तो सगळा घटक जो आहे, तो सगळा करंट अफेअर्सचा भाग जो आहे तर तो आपण त्याच्यात कव्हर करत असतो. आणि तरी सुद्धा आपल्याला करंट अफेअर्स मध्ये सध्या असं झालंय की कितीही काही केलं तरी करंट अफेअर्स मध्ये मार्क मिळत नाही. सो याच्यासाठी आपल्याला नक्की करायचं काय आहे करंट अफेअर्सचं, तर याच्याविषयी आपण बोलणार आहोत. आणि जास्तीत जास्त मार्क किती मिळतील, जेवढे इतर मुलांना मिळतील तितके मार्क मला मिळायलाच पाहिजेत, असाच आपण अप्रोच याच्यामध्ये ठेवायचा आहे. नाहीतर असं नाही की बाकीच्या मुलांना 10 पैकी 4 मिळाले किंवा 10 पैकी 5 आले, कन्फर्म 5 आले आणि मला आले नाही, असं होता कामा नये. बाकीच्यांना 2 आले, तुम्हाला पण 2 येऊ देत, तुम्ही सगळेच सोबत आहात, आपण सगळे सोबतच आहोत. पण बाकीच्याला 6 आले तर मला 6 आलेच पाहिजेत, बाकीच्यांना 10 आले तर मला 10 आलेच पाहिजेत, बाकीच्यांना 4 आले तर मला 4च आले पाहिजेत, 2 आले सगळ्यांना तर मला पण 2 आले पाहिजेत. असं राहिलो तर असे मार्क आले तरच आपण त्या पूर्णपणे त्या सगळ्या झोन मध्ये राहतो. ठीक आहे. आणि कसं आपण आणि काय वाचायचं याच्यासाठी, तर याच्याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत. त्याच्या आधी स्वयं अकॅडमी पुणे जी आहे तर त्या स्वयं अकॅडमी पुणेच्या या प्लॅटफॉर्मवरती आपण ऑनलाईन बॅच जी आहे तर ती ऑनलाईन बॅच
संयुक्त गट क आणि गट ब 2024 साठीची आपण सुरू करत आहोत. ही जी बॅच आहे तर याच्यामध्ये निखिल सर आहेत, निखिल थोरात सर आहेत. बाकी मी जे आहे तर मी याच्यामध्ये चालू घडामोडींचा जो भाग आहे तर तो मी त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. त्याचबरोबर इतर सर्व जे खूप जास्त अनुभवी शिक्षक आहेत तर ते सगळे शिक्षक आणि बरेचसे याच्यामधले पोस्ट होल्डर ज्याला आपण म्हणतो तर तसे सगळे शिक्षक आहेत याच्यामध्ये. आणि या सगळ्या अनुभवी शिक्षकांच्या माध्यमातून खूप गुणवत्तापूर्ण आणि खूप चांगली बॅच आणि ज्याच्यामधून तुम्हाला यशाची खात्री होईल, यशाची तुम्हाला खात्री पटेल आणि गुणवत्तापूर्ण लेक्चरची सिरीज जी आहे तर ती आपण या बॅचच्या माध्यमातून आणलेली आहे. या बॅचची फीज जी आहे तर ती 10,000 रुपये मूळ याची फीज आहे आणि 5 नोव्हेंबर पर्यंत याच्यामध्ये विशेष सूट आहे आणि त्याची फीस जी आहे तर ती 5,000 रुपये इतकीच, म्हणजे अर्धीच, म्हणजे 50% याच्यामध्ये 5 नोव्हेंबर पर्यंत सूट आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर जे आहेत तर सर याच्यामध्ये राज्यशास्त्र आणि बुद्धिमत्ता हा जो विषय आहे तर तो घेणार आहेत. बाकी इंग्रजी असेल, मराठी असेल, इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटी असेल, हिस्ट्री, जॉग्राफी, मराठी, इंग्लिश सगळे विषय, चालू घडामोडी सगळे विषय याच्यामध्ये कव्हर होणार आहेत. महत्वाची आणखीन एक गोष्ट की याच्यामध्ये तुम्हाला 600+ व्हिडिओ जे आहेत तर तेवढे व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये जो आपला ऍप आहे तर त्या ऍपमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. आणि सामान्य विज्ञानासाठी सुद्धा ACST सर आहेत, सो ते आहेत. निखिल थोरात सर आहेत, ACST बुद्धिमत्ता आणि राज्यशास्त्र घेणार आहेत ते. त्यानंतर STI आहेत सर, मराठी व्याकरण हा विषय घेणार आहेत. त्याचबरोबर मी चालू घडामोडी हा विषय घेणार आहे आणि इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र असे सगळे जे अनुभवी शिक्षक आहेत तर त्यांच्या मार्फत सुरू केलेली आणि खूप उत्तम आणि गुणवत्तापूर्ण अशी बॅच आहे ही. याचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही ऍपवरती प्लेस्टोरला तुम्ही तुमचा ऍप जो आहे तर तो क्लासचा डाउनलोड करायचा आहे आणि तिथे तुम्हाला ही जी बॅच जी आहे या बॅचचे डेमो लेक्चर जे आहेत तर ते डेमो लेक्चर तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे. सो 1 वर्ष याचा कालावधी असणार आहे. त्यानंतर व्हिडिओचा जो वॉच टाइम आहे तर तो 5 पट वॉच टाइम आहे प्रत्येक व्हिडिओचा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 600+ व्हिडिओज, सर्व विषयांच्या PYQ चं अनालिसिस सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्या घटकानुसार तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे. अशी सर्वोत्कृष्ट टीम आपण म्हणू शकतो. आणि अशाच खूप चांगली जी बॅच आहे तर ती खूप चांगली बॅच आणि तुमच्या 2024 ची परिपूर्ण तयारी करून घेणारी अशी ही जी बॅच आहे तर ती आपण आपल्या ऍप वरती लॉन्च केलेली आहे. सो ऍपला नक्की भेट द्यायची आहे आणि याची जी लिंक आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, ऍपची लिंक. सो तिथून तुम्ही ऍप डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. याच्यानंतर पुन्हा आपण आपल्या विषयाकडे येऊया की एवढं सगळं माझं वाचून झालं, आता मला करायचं काय आहे. तर एकच पुस्तक, कोणतं, कुठलंही त्रैमासिक वाचा आणि सोबत काय करायचं, याचे PYQ असतात का? नाही, याचे PYQ नसतात. सोबत याच्या काय करायचं, इयरबुक करायचं. आणि दुसरं काय करायचं तर याचीच जास्तीत जास्त रिव्हिजन करायची. याचीच काय करायची तुम्हाला, जास्तीत जास्त रिव्हिजन. आता हे असं का, आणि बाकी मग PIB नाही करायचं का, आम्ही बाकी व्हिडिओच्या माध्यमातून नाही करायचं का, आम्ही न्यूजपेपर नाही वाचायचे का, आम्ही जे डेली करंट अफेअर्स असतात ते आम्ही नाही करायचे का? तर तुम्ही करू शकता, तुमच्यावरती आहे. ती तुमची रिस्क असणार आहे, पूर्णपणे तुमची रिस्क असणार आहे. कारण मला असं वाटत नाही की या सगळ्या गोष्टी करून आपल्याला काहीही जास्त आपल्या हाताला लागणार आहे. आणि त्यामुळे जितकं तुम्ही कमी मटेरियल अभ्यास कराल, जितकी तुम्ही त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन कराल, तितकेच तुम्ही शुअर शॉट मार्कांपर्यंत पोहोचणार आहात. आता का हे असं का करायचं, कारण हे जे काही त्रैमासिक आपण वाचतोय तर त्या त्रैमासिकाची जास्तीत जास्त आपल्याला काय करायचे, रिव्हिजन करायचे आहे. जे आपण इयरबुक वाचणार आहोत तर त्या इयरबुकची आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन करायची आहे. आता रिव्हिजन कशी करायची, तर खूप जास्त डीप मध्ये आपल्याला त्याची रिव्हिजन करायची आहे. प्रत्येक ज्यावेळेस आपण हे त्रैमासिक वाचतो, ज्यावेळेस आपण हे इयरबुक वाचतो
त्यावेळेस प्रत्येक ओळ आणि ओळ आपल्याला त्याच्यातली माहितीच असायला पाहिजे, तरच आपण आपल्या पेपरमध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित देऊ शकतो, तरच ते प्रश्न आपण टॅकल करू शकतो. त्या उत्तरापर्यंत काहीतरी गेस आपण नक्कीच करू शकतो. आता किती मार्क, तर 10 पैकी 10 मार्क, 15 पैकी 15 मार्क करंटमध्ये मिळवा असे दिवस आता राहिलेले नाहीत. कितीही तुम्हाला कुणीही शाश्वती देण्याचा प्रयत्न केला तरी मला वाटत नाही की ती शाश्वती खरी असेल. कारण आता तसे प्रश्न राहिलेले नाही. आता ती वेळ जी आहे तर ती राहिलेली नाही की तुम्ही एवढंच करा आणि त्याच्यातून सगळं येईल, असं होत नाही. त्यामुळे काय करायचंय, तर हे त्रैमासिक असेल, हे इयर बुक असेल, त्यातली ओळ अन ओळ तुम्हाला डीप मध्ये व्यवस्थित अभ्यासायची आहे, की जेणेकरून तुम्हाला आणखीन एक गोष्ट, आयोगाचा कल कशावरती आहे, आयोगाचा प्रश्न विचारण्यांचा भर कोणत्या टॉपिक वरती आहे, तर आयोगाचा भर जो असतो हा नेहमी व्यक्तिविशेष आहे, तर त्या व्यक्तिविशेष वरती असतो. एकच मिनिट. एक 2-3 टॉपिक असे आहेत की ज्याच्यावरती आयोगाचा नेहमीच आपल्याला भर जो आहे तर तो भर दिसतो. असे टॉपिक कोणकोणते आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे व्यक्तिविशेष, की ज्याच्यावरती आयोग आपल्याला नेहमीच प्रश्न विचारताना दिसतं. म्हणजे जशा झाल्या की सगळ्या नियुक्त्या, तर जेवढ्या काही नियुक्त्या असतील तर तेवढ्या सगळ्या नियुक्त्या आपल्याला व्यवस्थितच माहिती असायला पाहिजेत. या वर्षात 2022 मध्ये हा पुरस्कार जर याला मिळाला तर 2021 मध्ये कुणाला मिळाला होता, 2020 मध्ये कुणाला मिळाला होता, असा सगळा जो क्रम आहे की नाही, हा सगळा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचाच आहे आता जर मार्क मिळवायचे असतील तर. व्यक्तिविशेष झाले. त्यानंतर जे महत्वाचे पुरस्कार आहेत तर त्या पुरस्कारांवरती आयोग आपल्याला नेहमी प्रश्न विचारताना दिसतं. सो हे पुरस्कार जे आहेत, हे पुरस्कार आपल्याला व्यवस्थितच करायचे आहेत. इथं आपल्याला एक प्रश्न माहितीच असतो येणार आहे, इथं एक प्रश्न माहितीच असतो. त्याचबरोबर ज्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी असतात घडणाऱ्या, तर किंवा जे महत्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार असतात, तर ते महत्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार याच्यावरती आपल्याला प्रश्न अपेक्षित असतो. ज्या चर्चेतल्या गोष्टी आहेत की ज्यांचा खूप जास्त, ज्या की समाजामध्ये आता प्रभाव पाडत आहेत किंवा समाजामध्ये सगळ्या ठिकाणी त्याची चर्चा होत असेल, तर अशा गोष्टींवरती प्रश्न येण्याचा चान्स आपल्याला जास्त असतो. सो त्याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त डिटेलमध्ये त्याचा एकच व्यवस्थित कुठेतरी वर्तमानपत्र असेल किंवा कुठेतरी, तर त्याची माहिती वाचून घेणं आपलं क्रमप्राप्तच आहे, तर ते आपल्याला करायचंच आहे. जसं आपण म्हणालो हे. त्याचबरोबर क्रीडा हा जो घटक आहे, तर त्या क्रीडा या घटकावरती सुद्धा 1-2 प्रश्न आपल्याला नेहमीच दिसत असतात. मग त्या क्रीडा, त्याच्यातले खेळाडू असतील आणि त्या खेळाडूंना मिळणारे वेगवेगळे पुरस्कार, म्हणजे एखादा खेळाडू असेल, त्याला जर एखादा पुरस्कार मिळालेला असेल तर, किंवा त्याने जर निवृत्ती घेतलेली असेल तर निवृत्ती जाहीर केल्यानंतर मग त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर त्याला कुठला पुरस्कार मिळालेला असेल, तर त्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यावरती आपल्याला नेहमी प्रश्न येताना दिसतात. आणखीन कुठली गोष्ट आहे की ज्याच्यावरती आपल्याला नेहमी करंट अफेअर्स मध्ये प्रश्न दिसतातच, जसं की आहेत पुस्तके. ठीक आहे, तर या पुस्तकांवरती आपल्याला नेहमीच प्रश्न येताना दिसतात. त्याच्यानंतर आहे की जर एखादा रोग असेल, ठीक आहे, तर त्या रोगांवरती सुद्धा प्रश्न आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर काही खास व्यक्ती असतात बघा, की ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न येतोच येतो. आता या खास व्यक्ती म्हणजे काय, तर त्यांच्या नियुक्त्या असतील, त्याचबरोबर त्यांच्या निधन असेल, त्यांचं निधन झालेलं असेल, तर तिथं आपल्याला प्रश्न दिसतो करंट अफेअर्स मध्ये येताना. सो असे काही टॉपिक्स आहेत. हे टॉपिक्स तुम्हाला जिथून कुठून सापडतील तिथून सगळ्या ठिकाणांवरून हे टॉपिक तुम्हाला करायचेच आहेत. मग तुम्ही बाकीच्या गोष्टींसाठी, जसं आपण म्हणालो की त्रैमासिक आहे, तर एक त्रैमासिक आणि एक इयर बुक हे इतकंच तुम्हाला काय करायचंय, व्यवस्थित तेच 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 सतत काय करायचं आहे, वाचायचं आहे पहिल्यांदा. आणखीन एक गोष्ट की ज्यावेळेस नवीन विद्यार्थी असतात, ज्यावेळेस चालू घडामोडींचा अभ्यास करतात, ते कुठे चुकतात ते मी तुम्हाला सांगते. ते काय करतात, ज्यावेळेस त्यांच्या हातामध्ये परिक्रमा असेल किंवा एखादं त्रैमासिक असेल, अभिनव असेल, सिम्प्लिफाईड असेल, जे काही असेल ते, तर ते ज्यावेळेस ते वापरतात तेव्हा ते काय करतात माहितीये का, तर पहिलं ओळ आणि सलग सगळ्या ओळी 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 वाचत जातात आणि ते अगदी असं काहीतरी कादंबरी वाचल्यासारखं ते पुस्तक वाचतात आणि त्यातलं काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं हे त्यांना कळतच नाही. आणि मग काय होतं की काहीच लक्षात राहत नाही.
कारण राज्य तेवढीच आहेत, 28च राज्य आहेत, 8च केंद्रशासित प्रदेश आहेत. सो कुठला एखादा जर प्रकल्प नव्याने आला असेल तर तो राज्यातच येणार आहे. राज्याची नावं सगळीकडे सारखीच असणार आहेत. केरळमध्ये 10-15 गोष्टी झालेल्या असू शकतात, आंध्र प्रदेशमध्ये बऱ्याच गोष्टी झालेल्या असू शकतात. जसं की आता बघतो की बऱ्याच राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांचे प्रकल्प, जसं की फोटोव्होल्टिक प्लांट जो आहे, सौर ऊर्जा प्रकल्प आहेत, तर ते कितीतरी राज्यांमध्ये सुरू झालेले आहेत. मग त्याच्यातला फरक काय नक्की? मग आशियातला सगळ्यात मोठा आहे तर तो कुठे झाला, भारतातला सगळ्यात मोठा आहे तो कुठे झाला? एवढे सगळ्या मूर्त्या, एवढे सगळे पुतळे उभारले जात आहेत, नक्की उंची लक्षात ठेवायची कुणाची? सो अशा पद्धतीने आपल्याला काहीच डिफरन्स कळत नाही आणि सलग आपण वाचत जातो आणि मग आपल्याला एका त्या उत्तरावरती आपल्याला स्टिक राहता येत नाही, कन्फर्म उत्तर त्या गोष्टीचं आपल्याला देता येत नाही आणि मग आपल्याला मार्क मिळत नाहीत. आणि म्हणून यासाठी काय करायचंय, तर इथं तुम्हाला पुस्तके असतील, क्रीडा आहे, खेळाडू असतील, व्यक्तिविशेष, पुरस्कार, मग त्याच्यातले महत्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार, त्याच्यानंतर नियुक्त्या असतील, निधन असतील, खास व्यक्ती, तर असं असेल. आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या मोठमोठ्या योजना आणि मोठमोठे प्रकल्प, जे की भारतात पहिल्यांदाच असा प्रकल्प आहे, जगामध्ये एखादा प्रकल्प आहे जो की असा पहिल्यांदाच जो आहे असा प्रकल्प पहिल्यांदाच केला जात आहे किंवा पहिल्यांदाच केला गेला असेल असा प्रकल्प जगामध्ये, तर अशा प्रकल्पांवरती, अशा योजनांवरती प्रश्न डिटेलमध्ये आपल्याला माहितीच पाहिजे. आणि अशा याच्यावरती आपल्याला डिटेलच प्रश्न जो आहे हा परीक्षेला येत असतो. त्यामुळे त्याच्यावरची डिटेल माहिती वाचायची. सगळ्याच गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये नाही करायच्या, पण जे एक पुस्तक आपण वाचतोय, जे एक त्रैमासिक आपण वाचतोय, जे एक इयरबुक आपण वाचतोय, तर हे मात्र आपल्याला डिटेलमध्येच वाचायचं आहे. आता काही जण कन्फ्युज झाली असतील, त्यांना असं वाटत असेल की मॅडम म्हणतायत की डिटेलमध्ये वाचा, पहिल्यांदा म्हटल्या की सरळ सरसकट वाचू नका. असं नाही. बघा, लक्ष घ्या, या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही एखादं इयरबुक पहिल्यांदा हातात घेता, एखादं मासिक ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा हातात घेता, त्यावेळेस फक्त त्याच्या ज्या काही हायलाईट असतात की नाही, त्याच्या ज्या ठळक वाक्यामध्ये त्याचं जे पहिलं वाक्य दिलेलं असतं, फक्त तेच वाचायचं असतं. असं करता करता तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण ते जे मासिक आहे तुमच्या हातात, जे काही आहे, इयरबुक आहे, मासिक आहे, त्रैमासिक आहे, जे काही आहे, 6माही आहे, 6माही पण राहिलं घ्यायचं, तो 6माही पण असतं. सो ते त्याच्या फक्त आधी हायलाईट वाचून घ्यायच्या. मग आपल्या डोक्यात काहीतरी कळतं, अच्छा ही योजना इथं सुरू झाली आहे, ती योजना सुरू झाली, हा प्रकल्प सुरू झालाय, अच्छा याला हा पुरस्कार मिळाला, त्याला ते मिळालं, त्याला ते मिळालं. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या हायलाईट मधून समजतात आणि या पहिल्यांदा वाचून घ्यायच्या. आणि हे वाचलं की आपल्याला थोडंसं सॅटिस्फॅक्शन पण मिळतं की अच्छा हे वाचायचं आहे. आणि नंतर ज्यावेळेस हे तुमचं 2 वेळा तुमचं वाचून झालं की मग हे जे आहेत हे काय करायचे, डिटेलमध्येच वाचायचे आहेत. मग त्यांच्या व्यवस्थित डिटेल ज्या आहेत त्या सगळ्या डिटेल तुम्हाला माहिती झाल्या पाहिजेत, तुम्हाला आल्याच पाहिजेत. मग त्याला वजन विचारू देत, त्याची उंची विचारू दे, मग त्या पुतळ्याचं काही फूट विचारू देत, किंवा त्याचं शहर विचारू दे, तालुका विचारू दे, सगळं. मग त्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये क्लिअर होत जातात जेव्हा आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करंट अफेअर्सचा अभ्यास करतो त्यावेळेस. ठीक आहे. अशा पद्धतीने खूप जास्त गोष्टींवरती अवलंबून न राहता, जसं सांगितलं, 1-2च गोष्टी करा, त्याच्यावरच स्टिक राहा, त्याचीच खूप जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि जे महत्वाचे टॉपिक आहेत ते टॉपिक मग तुम्ही कुठूनही जास्तीत जास्त माध्यमांच्या याच्यातून केले तरी सुद्धा चालणार आहेत, कारण त्याच्यावरती प्रश्न येण्याचा चान्स जास्त असतो. त्यामुळे टॉपिक निवडा आणि टॉपिक नुसार अभ्यास करा, तरच तुम्हाला काय होणार आहे, तर करंट अफेअर्सला जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी मदत होणार आहे. ठीक आहे. CA करंट अफेअर्सला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे, तर असं जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला नक्कीच करंट अफेअर्स मध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायला मदत होईल. त्याचबरोबर आपण बॅच मध्ये जे काही चालू घडामोडींचा जो भाग आहे जो आपण कव्हर करणार आहोत, तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे, कारण ती बॅच आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण जेवढे काही त्रैमासिक आहेत, जेवढ्या काही मासिकं आहेत, जेवढ्या काही 6माही असतील, त्याचबरोबर इयरबुक असतील, PIB असतील, वर्तमानपत्र असतील आणि इतर ज्या काही चालू घडामोडी ज्या की रिसेंटली होत असतात, काल परवा अशा घडलेल्या, तर अशा सगळ्या 1.5 वर्षांच्या चालू घडामोडी ज्या आहेत, तर त्या संपूर्ण 1.5 वर्षांच्या चालू घडामोडी आपण आपल्या त्या बॅच मध्ये कव्हर करणार आहोत. सगळे जेवढे काही व्हिडिओज असणार आहेत, तर तेवढे सगळे व्हिडिओ, जसं आपण मगाशी बघितलं, सगळे व्हिडिओ रेकॉर्डेड फॉर्मच्या स्वरूपामध्ये असणार आहेत. 600+ व्हिडिओ बॅच मध्ये उपलब्ध आहेत.
खूप जास्त अनुभवी शिक्षक जे आहेत तर ते प्रत्येकाने तितकेच चांगले लेक्चर जे आहेत तर ते डिलिव्हर केलेले आहेत. तेवढ्याच काय म्हणतात तेवढ्याच जोमाने आणि तेवढ्याच खूप तयारीनिशी आणि खूप चांगली तयारी तुमची होण्यासाठी 2024च्या कंबाईन गट ब आणि गट क साठीची ही जी बॅच आहे तर ती आपल्या ऍपवरती स्वयं अकॅडमीच्या ऍपवरती उपलब्ध आहे. ऍप नक्कीच डाउनलोड करायचा आहे आणि तिथे तुम्हाला त्या विषयांचे डेमो लेक्चर जे आहेत तर ते डेमो लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील. ते डेमो लेक्चर्स तुम्ही नक्कीच पाहून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर जसं मगाशी सांगितलं की 5 नोव्हेंबर पर्यंत या बॅच वरती विशेष सूट आहे. 50% त्याच्यावरती सूट आहे. फीस जी आहे तर फीस त्याची 10,000 रुपये आहे आणि 5 नोव्हेंबर पर्यंत फक्त आणि फक्त 5,000 रुपयांमध्ये तुम्हाला संपूर्ण जी बॅच आहे तर ती संपूर्ण बॅच आपल्या ऍप वरती उपलब्ध झालेली आहे. सो नक्कीच ऍप डाउनलोड करून घ्या. डेमो लेक्चर्स नक्की पाहून घ्या आणि आतापर्यंत व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी थँक्यू आणि थांबूया इथे आपण.